काँग्रेस पक्षाच्या आदेशाप्रमाणे काँग्रेस पक्षाकडे अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा आज कार्यक्रम होता। त्यासाठी काँग्रेस पक्षाने निरीक्षक म्हणून माजी मंत्री आणि सध्याचे काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आदरणीय मुजफ्फरभाई हुसेन शेख यांना निरीक्षक म्हणून पाठवलेलं आहे आणि त्यांचं रात्री इथे आगमन झालं आणि आज सकाळी 9:30 वाजल्यापासून हा मुलाखतींचा कार्यक्रम सुरू आहे। ज्यांनी गोंधळ घातला त्यांना याची कारणं विचारली पाहिजेत, त्यांची उत्तर मी का देऊ। पक्षाचे कार्यकर्ते जे पक्षाच्याच लोकप्रतिनिधीबद्दल काही बदनामी करतात ते त्या पक्षाचे नसतात, ते मुखवटा घेऊन ते पक्षाचे आहेत असं दाखवत असतात, त्यामुळं त्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं। माझा एक सोपा प्रश्न आहे, निवडणुका जाहीर झाल्यानंतर पावसाळ्यातल्या छत्र्यासारखे उगवणाऱ्या लोकांनी जर 17 वर्ष आहेत तर 17 वर्ष त्या मतदारसंघातील जनतेसाठी काय केलं याचं पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे। तर नाही वाटत असं काही आहे। प्रत्येक पक्षामध्ये या देशात निवडणुका आल्यानंतर अनेक इच्छुक असतात आणि ते आपले समर्थक घेऊन उमेदवारी करायची इच्छा व्यक्त करत असतात। तुम्ही त्याला गटबाजी म्हणतात एवढंच। माझे कार्यकर्ते एवढे सिनियर आहेत, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, पंचायत समित्यांचे माजी सभापती आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, अनेक गावचे आदर्श सरपंच आहेत, विविध सामाजिक संघटनाचे संस्थापक पदाधिकारी आहेत, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, अनेक नगरसेवक एवढे सर्व माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळं आमची मंडळी अशी फिल्लारसारखी काही कोणाबद्दल काही वाईट बोलेल याची सुतराम शक्यता नाही। ते त्यांना विचारलं पाहिजे। मुलाखती पार जे लोक काही करतात त्याची उत्तर माझ्याकडून घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या सोबत त्यांना घेण्यात तुम्ही अपयशी ठरले काय असं नाही, मी तर सर्वांना सोबत घेऊन जातो। आता एवढे सर्व मतदारसंघ माझ्या सोबत आहे, त्यामुळे मी अपयशी ठरण्याचा प्रश्न येतोच। हां, मी बुद्धिवादी आहे, मी प्रशासनातला शासनातला अनुभवी आहे आणि त्यामुळे ज्या कारणासाठी मी राजकारणात आलो ते मुख्य कारण होतं त्या ज्ञानाचा उपयोग करून मी ज्या शेतकरी समाजातून आलो, मी ज्या कष्टकरी समाजातून आलो त्यांच्यासाठी कल्याणकारी काम करणे, त्यांच्या विकासाच्या योजना राबवणे आणि तिकडे लक्ष देऊन मी काम केलेलं आहे। निरीक्षकांनी त्यांनी मुलाखतीमध्ये त्यांनी काही प्रश्न विचारले आहे आणि ही सर्व मुलाखत खाजगी असल्यामुळं ती जाहीरपणे सांगण्यात काहीच मतलब नाही। आता तुम्हाला काय वाटतं मिळालं काय हिरवा कंदील तर मी विद्यमान आमदार आहे ना, मी सिटिंग MLA आहे आणि सिटिंग MLA असून या मतदारसंघात पूर्वी 10 वर्षात जे झालं नाही जवळजवळ 1,500 कोटीची कामं मी तिथे केली आहे। मी कुठल्या खुनात नाही, कुठल्या चोरीत नाही, कुठल्या याच्यात नाही। अरे मी मराठीतला एक नामवंत लेखक आहे, विचारवंत आहे, त्यामुळं असं काय घडलंय का सिटिंग MLAचं तिकीट कापलं जाणार आहे, त्यामुळं मला हिरवा कंदीलच आहे। आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नगर जिल्ह्याच्या मुलाखती घेण्यासाठी निरीक्षक मुजफ्फर हुसेन साहेब आलेले आहेत। ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत आणि आज श्रीरामपूर विधानसभेसाठी आम्ही या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलेलो आहोत। काँग्रेस पक्षाकडून मी सध्याला उमेदवारी मागत आहे, त्याचप्रमाणे आमदार साहेब पण उमेदवारी मागत आहेत, त्यामुळं साहजिकच आहे की कार्यकर्ते ज्यावेळेस समोरासमोर येतात त्यावेळेस घोषणाबाजी होते। कारण विद्यमान आमदारांनी मागच्या 5 वर्षामध्ये काही काम केलेलं नाही मतदारसंघामध्ये। त्यांनी संघटनेबरोबर न राहता जे विरोधात काम करत होते त्या सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मागच्या 5 वर्षामध्ये श्रीरामपूरमध्ये जो विकासाला खीळ बसली आहे त्याचा राग मतदारांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे। या ठिकाणी पक्ष संघटना पूर्णपणे माझ्याबरोबर आहेत। नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे सदस्य, त्याचबरोबर आम काँग्रेसजन जे नेहमी काँग्रेसबरोबर असतात ते प्रत्येक गावातला, प्रत्येक शहरातला सगळेजण माझ्याबरोबर आहेत। त्याचबरोबर पक्ष संघटनेतील काँग्रेसचे मुख्य काँग्रेसची संघटना असेल, युवक काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, सेवा दल असेल व इतर सर्व संघटना आज माझ्याबरोबर या ठिकाणी आलेल्या आहेत। उद्रेक म्हणता येत नाही, हे लोकशाहीचं प्रतीक आहे। या ठिकाणी काँग्रेसमध्ये सगळ्यांना तिकीट मागण्याची या ठिकाणी संधी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काँग्रेसचा एक उमेदवार म्हणून मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह आल्यावरती आपोआपच समोरासमोर आल्यावर घोषणाबाजी होते, त्याच पद्धतीत घोषणाबाजी झालेली आहे।
विद्यमान आमदार साहेबांना निवडून आले की ते पहिल्या 5-6 महिन्यातच विरोधात पूर्ण काँग्रेसच्या संघटनेचे गेले आणि संघटनेच्या विरोधात काम सुरू केलं आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने कामकाज खाली व्हायला पाहिजे होतं मतदारसंघामध्ये ते कुठलंही काम झालेलं नाही. त्यामुळं नुसता काँग्रेस पक्षाचंच नाही, आम जनतेचाही त्यांच्या विरोधात प्रचंड उद्रेक आहे. आज जो हॉलमध्ये उद्रेक पाहायला मिळाला त्याचाच नमुना म्हणायचा नाही. हे फक्त एक छोटंसं आपल्याला उदाहरण दिसेल. आपण मतदारसंघात जर आला तर आपल्याला प्रत्यक्षात खरोखरच जाणीव होईल की कशा पद्धतीत मतदारसंघामध्ये विरोधात वातावरण आहे. पक्ष संघटनेच्या विरोधात खाली आम्ही खूप वेळा त्यांच्या बाबतीत तक्रारीवरती दिलेल्या आहेत आणि त्याच तक्रारीचा आम्हाला माहिती की निश्चितपणे या ठिकाणी दखल घेतली जाईल.